नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय मोठ्या संख्येने विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तसा हा फारच मेजर नाही आहे, त्याच्या खालोखालचा आहे. टायपिंग सर्टिफिकेट बाबतचा प्रश्न आहे. सर, माझं टायपिंग सर्टिफिकेट BMCच्या म्हणण्यानुसार 30 मराठी 30 इंग्लिश पाहिजे, पण माझ्याकडे याच्यापेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरू शकतो का? यावरती बराच वेळेस BMCला आम्ही विचारणा केली, तुम्ही पण केली असेल. तर BMCला जर विचारलं की माझ्याकडे इंग्लिश 30 ने 40 आहे, चालेल का? तर BMC डायरेक्ट सांगते नाही, आम्ही जे सांगितलंय 30च पाहिजे, 40 नकोय. आता जे सांगणार आहेत ते कितपत त्यांना माहिती आहे, कितपत त्यांना 30 WPMचा अर्थ कळतो, 40 WPMचा अर्थ करतो. त्यांचं तर म्हणणं असं याच्यापेक्षा किती जास्त असेल तरी आम्हाला चालणार नाही. मग BMCला नेमकं काय पाहिजे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या मला काय म्हणायचं आहे, आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी हा व्हिडिओ पूरक असू शकतो हे पण समजून घ्या. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस अनाऊन्स केले आपण. ह्या बॅचेसमध्ये 25% ऑफ आहे, तुम्ही लगेच ही बॅच परचेस करू शकता. हा प्लस GST इथे असणार आहे, आणि इथे तुम्ही बॅच आता 2 दिवसात जर घेतली तर 25% ऑफ आहे. BMC 25 नावाचा कोड वापरायचा. ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे. TCS पॅटर्न नुसारच गायडन्स करणार आहे. TCS पॅटर्न नुसार जी तुमची एक्झाम होणार आहे, त्याला आपण म्हणतो काय, तुमची पॅटर्न ग्रुप लेवल टायमिंग एक्झाम होणार आहे ABCD पॅटर्न मध्ये. त्या टाईपची टेस्ट सिरीज महाराष्ट्रात कुणाचीच अवेलेबल नाही, तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचीच मिळणार आहे. सो लगेच जॉईन करा. 299 प्लस GST आहे. जर बॅच घेतली तर फ्री आहे, बॅच नाही घेतली तर तुम्हाला ही फी पेड करावी लागते. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. ऍड मध्ये त्यांनी काय सांगितलं, BMCची जाहिरात काय सांगते तर त्यात बघा, हे महत्वाचा मुद्दा आहे हा 3 नंबरचा. उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी, आता हा शब्द महत्वाचा आहे, हा शब्द मी नीट घ्या. प्रत्येकी काय, किमान, काय म्हटलं इथे, किमान. हा शब्द मी परत अंडरलाईन करतो. किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. आता एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. मी तुम्हाला म्हटलं की किमान 10 मुलं मला या हॉलमध्ये लागतील. काय म्हटलं मी, किमान 10 मुलं लागतील. मग किमान या शब्दाचा अर्थ मला तुम्हीच सांगा काय. किमान मी तुम्हाला म्हटलं 10 मुलं लागतील, म्हणजे याचा अर्थ असा होतो, 10 मुलं लागतील असं म्हटलं मी, तर याचा अर्थ असा होतो 10 पेक्षा कमी चालणार नाही, मात्र जास्त चालेल. किमान आहे ना, हा शब्द जर कमाल असता, कमाल, तर मग ठीक आहे, कमाल 10 पाहिजे, म्हणजे 10 पेक्षा जास्त नको असा अर्थ होतो, 10 पेक्षा कमी चालतील. पण किमान म्हटलंय, किमान काय, मग किमान म्हणजे एवढे लागतीलच, याच्यापेक्षा जास्त चालतील. बरं, नसतील तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त चालतं, मग पुढे टाकायला होतं किमान 10 मुलं नाही, इथे शब्द पाहिजे होता फक्त 10 मुले. 11 पण नको, 9 पण नको. पण इथे तसं दिलंय का त्यांनी, फक्त म्हटलंय का नाही. माझा मुद्दा समजतोय ना? समजला असं मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय राग व्यक्त करायचा, राग सुद्धा व्यक्त करा कमेंटमध्ये. चुकीचं एकदम आहे. याच्यावरती MPSCला आपलं BMCला फोन केला, पाठीमागे रेकॉर्ड तुम्हाला टाकलाय बघा, व्हिडिओ टाकलाय मी रेकॉर्डचा. त्या मॅडम ज्या आहेत, स्वाती मॅडम कोणतरी आहेत, त्या म्हणतात की नाही आम्हाला 30च लागेल, 30 पेक्षा जास्त चालणार नाही. मग मला सांगा, तुम्हाला प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण हवाय विद्यार्थी. काय प्रथम प्रयत्नात, म्हणजे याचा अर्थ आम्हाला असं वाटलं की तुम्हाला फार हुशार म्हणून लागतात. प्रथम प्रयत्नात पाहिजे ना, हुशार म्हणून लागतात. क्या बात आहे, व्हेरी गुड. UPSC MPSC असं काय घेतलं नाही, तुम्ही घेताय प्रथम प्रयत्नात, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. मग टायपिंग मधले तुम्हाला 30 WPM पाहिजे, 30 ऐवजी 40 का नको? मला सांगा, जर 40 वाला जर घेतला त्यांनी, लिपिकच आहे ना तो काय सेक्रेटरी लेवलचा नाही आहे, लिपिकच आहे. 30 ऐवजी 40 घेतला तर त्याचा स्पीड जास्त आहे, तुमचं काम जास्त स्पीडने करत का? तुम्हाला स्पीडने काम नाही करायची आहे, तुम्हाला लिपिकला एवढं मोठा नको तुम्हाला लिपिक. का बरं असं टाकताय मग तुम्ही? चुकीचं आहे की नाही? इथे तुम्ही मागतात असं प्रथम प्रयत्नात पाहिजे, तर चुकीचं आहे आम्हाला, पण ठीक आहे, आम्ही तुमचा मुद्दा घेतला, प्रथम प्रयत्नात पाहिजे. मग इथे काय नको तुम्हाला 40? तुम्ही म्हणाल बाय किमान टाकले तुम्ही शब्द, हे पण विसरताय. त्या मॅडमच मला फोनवर, म्हणजे आमच्या विद्यार्थ्याला म्हणतात फोनवर की आम्ही असं टाकलंय का, आम्ही जे टाकलंय तेच लागेल, आम्ही जे टाकलंय तेच लागेल. अरे तुम्ही टाकलेलं काय? मग किमान शब्द टाकलाय तुम्ही. किमान म्हणजे कमीत कमी शब्दाचा अर्थ तर लक्षात घ्या. आता त्यांची जी ऍड काढणार जे कोणी अधिकारी असेल त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट होत नाही खरं म्हणजे. त्यांना आम्ही बोललो पण, बरं आम्हाला नंबर द्यायचा, सरांचा नंबर द्या, बोलतो नाही आम्ही तुमचा मेसेज पाठवतो एवढंच सांगतात ते, बाकी काही सांगत नाही. 2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा, मेसेज पाठवतो. चुकीचं आहे. मग तुम्ही का बरं मुलांना सांगता की 40 चालणार नाही? अरे महाराष्ट्रातला मुलगा, तुम्ही सांगितल्यामुळे त्याने फॉर्म नाही भरला, तर उद्या त्याच्यावरती म्हणजे त्या पदापासून तो वंचित राहिला, त्याला याला जबाबदार कोण? विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतंय, माझं पर्सनल ओपिनियन, तुम्ही पण सद्बुद्धीने विचार करा. तुमच्या जवळपास कोणी मार्गदर्शक असेल त्याला विचारा की या शब्दाचा अर्थ काय होतो बाबा, किमान. जर त्यांनी भविष्यात अडचण आली तर हे त्यांनी जाहिरात दिली आहे, ही आपण कोर्ट केस करू शकतो. जाहिरातात सांगितलंय ना किमान,
याचा अर्थ काय होतो, या शब्दाचा अर्थ याच्या आधारे आपण कोर्टात पण जाऊ शकतो. माझं प्रामाणिक मत आहे, माझ्या टीमचं म्हणणं आहे की सर 30 पेक्षा जास्त चालेल. तुम्ही कोणालाही विचारा, तुमच्या आजूबाजूला जो मार्गदर्शक असेल त्यालाही विचारा, याचा अर्थ काय होतो. 40चा चालला पाहिजे. आणि बीएमसीला त्या टेलिकॉलरला फोन केला, हेल्पलाईन नंबरला, धडधडीत सांगतात नाही चालणार. अरे त्या तुमच्या एका वाक्यामुळे जो कोणी ते आपण केला ना, त्याला काय सॅलरी असेल, मिनिमम काय असेल तो, त्याने माहिती घ्यावी ना, तर बिंदास सांगते नाही चालणार. आम्ही रेकॉर्ड केलं, त्याचं चुकीचं आहे की नाही. इथे टाकायचं एक आणि सांगायचं. तुमच्या एका फोनवरच्या उत्तरामुळे एखाद्या मुलाने जर ह्या ऍडला सोडून दिलं, नाही पाहिलं, नंतर पाहिलंच नाही, ऍडच पाहिलं, जाऊ दे मी भरू शकत नाही, मग कशाला व्हिडिओ पाहायचे, कशाला माहिती घ्यायची, कशाला जाहिरात पाहायची, कशाला अभ्यास करायचा. त्याच्यामुळे तो वंचित राहिला तर याला जबाबदार कोण, मग याला जबाबदार कोण असेल. मग मला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर 30 पेक्षा जास्त असेल तर माझं ओपिनियन बघा, तुम्ही तुमचं अजून सजेशन घेऊ शकता, तुमच्या सद्विवेक बुद्धीने विचार करू शकता. चालायलाच पाहिजे. नेमका हुशार हवाय की नको यांना. मग 40चा नकोय म्हणता, अरे पाहिजे की नाही. इथं 30चा मिनिममचा क्रायटेरिया, 40चा आहे. 50चे विद्यार्थी घ्यायला पाहिजे. आता काही विद्यार्थी म्हणतात सर 30 झाल्याशिवाय 40 होत नाही, तो रिसेंटली आलेला GR बाळा, त्याच्यापूर्वी नव्हतं असं, नाही का. सो असं काही नाही 40 वेळेला 30 असतं असं काही नाही, कुणाकडे नाहीये बाबा, डायरेक्ट 40चं आहे, 30चं नाहीये, काय करायचं मग. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावं याचं उत्तर मग तुम्ही मला जर विचाराल तर माझं पर्सनल ओपिनियन आहे, तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. फॉर्म भरून टाका. कोणत्या विद्यार्थ्यांना म्हणतोय, ज्यांचं WPM हे 30 पेक्षा जास्त असेल, 40 असेल, 50 असेल, मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही असं मला वाटतंय. असंही तुमच्याकडे दुसरा ऑप्शन काही नाहीये. आणि भविष्यात जर काही अडचण आली, BMCने असा मुद्दा ठेवला आम्हाला 30च पाहिजे, तर हे ऍड आहे ना आपल्याकडे, सांभाळून ठेवा. ऍड कुठे जात नाही, ऍड सांभाळून ठेवा. कोर्टात जाऊ आपण, काय घाबरू नका. या असं म्हणजे तुम्ही लिखित स्वरूपात. आता बाकीच्या गोष्टी आम्ही ठीक आहे, तुमच्या मुद्द्यावर अजून जात नाही, आम्ही आंदोलन करू, तो भाग वेगळा. आता पुढचं बघू आम्ही काय करायचं. BMCच्या समोरचं आंदोलन करायचं ठरलंय. बऱ्याच माध्यमातून सगळे मुद्दे मांडले जाते, बऱ्याचशा माध्यमातून, राजकीय पुढारी असेल किंवा पक्ष असतील किंवा आपले अभ्यास करणारे वर्ग असेल किंवा संघटना असेल, यांच्या माध्यमातून हे प्रश्न गेलेले आहे. सो मला परत एकदा सांगायचं, व्हिडिओच्या माध्यमातून अशा छोट्या गोष्टी तुम्ही सुद्धा चुकीची माहिती देऊ नका. BMCला माझा हात जोडून विनंती आहे की भरू द्या ना फॉर्म. तुम्ही एक्झाम घेऊनच सिलेक्शन करणार आहात ना, तुम्ही हुशार मुलाला सिलेक्ट करणार आहात ना. मग जर तुमचं म्हणणं असेल प्रथम प्रयत्नात, तर मग प्रथम प्रयत्नात जे उत्तीर्ण झालं त्यांच्या मेरिट चेक करा. ज्याला जास्त मार्क त्याला डायरेक्ट घेऊन टाका ना, मग कशाला एक्झाम घेताय. द्या सगळ्यांना संधी, भरू द्या सगळ्यांना फॉर्म. तुम्ही असंही एक्झाम घेऊनच सिलेक्ट करणार आहात ना, मग मिनिमम क्रायटेरिया ठेवा ना, पदवी असावा, तो मग AT असावा, गॅप असावा, रडत खडत असावा, YCM असावा. हे कशाला मुद्दे मांडतात. त्यांनी फॉर्म भरावा. अरे तुम्हाला 1900 रुपये आम्हाला भरायचे, त्याच्यावरती मोठा प्रश्न आहे आमचा. आपण ठीक आहे, तो मुद्दे राहिले बाजूला, तुमचे दुसरेच मुद्दे पुढे येत आहे. तो फॉर्मच भरू देत नाही तुम्ही. फॉर्म भरू द्या मुलांना, असं काही करू नका. मला या व्हिडिओच्या माध्यमातून परत रिक्वेस्ट करायची आहे. सो हे मुद्दे तर एकदम नगण्य आहे, अजिबात नाही. मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही. आणि फॉर्म भरण्याबरोबर जे विद्यार्थी तयारीला लागले, ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी तयारीला लागलेले आहेत, तुम्ही सुद्धा तयारी करा. ज्या विषयात तुम्हाला अवघड वाटतो तो विषयातल्या बॅचेस पण अवेलेबल आहे, किंवा डायरेक्ट फुल बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. फुल बॅच तुम्ही घ्या, याच्यावर ही बॅच टेस्ट सिरीज फ्री तुम्हाला सजेस्ट करेल मी, तुम्ही हीच बॅच घ्या. जेणेकरून तुम्हाला काय होईल, सगळेच लेक्चर तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे. आणि प्लस टेस्ट सिरीज पण, अजून टेस्ट सिरीज अनाऊन्स झाल्या त्या सुद्धा फ्री मिळणार आहे. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा, 88-88-25-117. आणि मी सांगितलेल्या गोष्टी नीट विचार करा, सद्विवेक बुद्धीने विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. आणि मला वाटतं फॉर्म भरायला हरकत नसावी तुमची. जर काही झालं तर तुम्हाला मी सांगितले काय होऊ शकतं म्हणून, त्याच्यावरती आपण पुढे बघू. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून तुमच्या कमेंट असेल मला कमेंटमध्ये नक्की, मी कमेंट वाचतो सगळ्यांच्या, रिप्लाय कधी देणं होत नाही पण कमेंट वाचतो. कमेंट पण द्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे टेलिग्राम बंद पडू शकतं, खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपच्या चॅनलचे लिंक दिलेली आहे, लगेच त्या चॅनलला जॉईन होऊन जा. तुर्तास थांबतो. खूप खूप धन्यवाद.